तर आता मी राहुल सरांना असं एक विनंती करते की त्यांनी मानसीच्या पुस्तकाचं प्रकाशन करावं. मानसी तिकडे आता राहुल सरांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत 2 शब्दात पुस्तकाचं नाव सांगा. पुस्तकाचं नाव स्वप्नपंख. मित्रांनो, मानसीचं पुस्तक आहे स्वप्नपंख. 3 मिनिटं 4 मिनिटं म्हणतात नाही. कार्यक्रम करताना आणि दुसरं मला खूप टेन्शन, त्यांना पण टेन्शन आहे. मी आजपर्यंत कधी हातात स्क्रिप्ट घेऊन वगैरे काही बोललेलो नाही. मला जेव्हा पुस्तकाबद्दल मंदार बोलला, मानसी भेटली, तर डेफिनेटली खरं खरं सांगतो, मला आधी मनापासून वाटलं होतं की ह्या टिपिकल कविता असणार, की त्या त्या वयात जे जे दिसतं, म्हणजे अर्थात प्रेम असतं, प्रेम असल्यावर तो विरह असतोच असतो, दुःख येतं, त्या हिंदी सिनेमा नाही हे प्रेम सक्सेसफुल व्हायलाच पाहिजे. तर या वयात मी जी प्रेम प्रकरणं माझ्या कॉलेजमध्ये पाहिली होती, म्हणजे कविता हटके तशाच असतील, पण मी अजिबात खोटं बोलणारा मुलगा नाहीये. समजे जे माझ्या वयाचे लोक आहेत, ओळखीच्या सगळे ओळखून आहेत. पुस्तक वाचल्यावर कविता सुंदर आहेत मानसीच्या, आणि म्हणून मुद्दामून मी माझ्याकडनं जी थोडी टिपणं काढली. म्हणजे आपण मी पुस्तक जेव्हा प्रकाशित करतो तिचं ज्या बाजूला जेव्हा उभा असतो, त्या कवितेमध्ये काय आहे, पुस्तकात काय आहे, फॅक्ट आहे. आणि खरं सांगतो, हिच्या म्हणजे हिनी कविता अशा ठरवून दिल्यात का झाल्यात माहिती नाही, पण हिचे प्रत्येक कविता तुम्ही जेव्हा वाचाल ते पुस्तक, प्रत्येक कवितेत माझं म्हणणं असं आहे, की नंतर मी मानसीशी या विषयावर बोललेलो नाही आजपर्यंत, की ती बोलतेय. म्हणजे कुठल्याही कवितेला असं स्वल्पविराम आणि पूर्णविराम नाही, तर प्रत्येक कवितेत संवाद आहे. तुम्ही जर पुस्तक ते मनापासून वाचलं प्रत्येक कविता, तर मानसी बोलते, आणि जेव्हा ती बोलते तेव्हा ती खरंच बोलते. आपण शक्यतो खोटं बोलत नाही कागद किंवा पेनाने काही लिहित असताना. तर कविता खरी वाटते. आणि म्हणून मी इथे काही कॉमेंट्स केल्या होत्या. तिची कविता स्वतःशी बोलणारी आहे. तिची कविता घुसमट नावाची कविता आहे, काही दुःखांच्या आहेत, स्वतःशी बोलणारी आहे, आठवणी रमणारी आहे. त्यात गावाचं वर्णन आहे, तुळस असतं, तुळशी वृंदावन असतं, त्याच्याबद्दल तिने लिहिलेलं आहे. ऍट द सेम टाइम फक्त मागे वळून बघताना मला छान वाटतं अशी कविता थांबत नाही तिची कविता स्वप्नांशी बोलते. एक साथ आहे, येशील तू, अशाही कविता नक्की आहे. आणि हे सगळं असताना कौतुक आहे तिचं, म्हणजे पहिलाच संग्रह आहे तिचा. आपण ज्याला साहित्यिक बांधिलकी म्हणतो, की फक्त मला असं वाटतं 1+1=2 अशी कविता न करता काही शब्द जे आहेत, की एस्पेशली जी एक साहित्यिक मध्ये पान नावाची कविता आहे, तो कन्सेप्टच खूप वेगळा आहे पानाचा. आणि त्याच्यानंतर इमोशन्स गॅलरी मधले विविधरंगी कागद, आता त्याने वापरलाय शब्द. मला इमोशन्स गॅलरीज प्रकार एवढा आवडला. नंतर अजून दुसऱ्या कवितेत ऋतू सुखात नहारेला पारवा, त्याचे असे काही विशेषण आहेत. म्हणजे काय बात आहे, म्हणजे कवितेच्या सर्व आपण जे पॅरामीटर्स पाहिले साहित्यिक मूल्यांपर्यंत सर्व उतरतात. आणि जरी वाटलं की या कविता खूप वेळा आपण छंदमुक्त किंवा मुक्त छंद म्हणू, तर तुम्हाला वाचल्यावर नक्की कळेल. स्वामीजींना विनंती केली, तुम्ही काव्यसंग्रह बघा. स्वामीजी जे जाणकार आहेत, बोलता बोलता ही इतकं छान लिहून जाते की फाटक्या त्या वचनांना ठिगळांची जोड होती. म्हणजे संपलं,
संपतो इथे. फाटक्या त्या वचनांना ठिगळांची जोड होती, ती माझ्या मनाशी केलेली तडजोड होती. म्हणजे मनापासून मी वाचलं म्हटलं ही मुलगी, हे तिचं मात्र मुक्तछंदात लिहिलंय. तुम्ही जर फॉर्म पाहिलं कवितेतला तर ही ओळ आपण सवयीमुळे मी ती गझल सदृश्य अशी एक एक ओळ लिहिली की ज्यात ती कॉमा एंटर खाली खाली गेलेली आहे. पण असं जर पाहिलं त्याच्या असंख्य कवितांना प्रॉपर एक लय आहे, प्रॉपर एक ताल आहे. तर मला याच्या कविता मनापासून आवडल्या. तुम्ही वाचाल आणि मी जो याचा अभ्यास केला कवितांचा त्यातनं मला ही जी भावली, कारण हा प्रकार, जेव्हा जड होतात पापण्या अश्रूंना अडवणं सोपं नसतं. की जेव्हा जड होतात पापण्या अश्रूंना अडवणं सोपं नसतं, दुःखाचं ओझं पेलण्यासाठी डोळ्यांना हलकं करणंच गरजेचं असतं. कधी अशा नवशिकी कवयित्री आहे किंवा पहिला काव्यसंग्रह अशा नाहीयेत, फक्त अजून जसं मुहूर्त आहे. आणि म्हणून याला जसं मी आधी म्हटलं की शोध आहेत कवितेला पूर्णविराम कुठे नाहीये, ही फार कौतुकाची गोष्ट आहे मानसीची. माझं शेवटचा मला जी सापडली ते सांगून थांबतो. शोध म्हणजे काय, एका कवितेत तिने लिहिलंय, ग्रीष्मानंतरच्या पावसात झाली शांत भूमी. की वाटतं की छान संपलं ना, पाऊस पडला, भूमी शांत झाली, कविता संपली. पण ही नाही, हिचा पिंड फार विचित्र आहे. ग्रीष्मानंतरच्या पावसात झाली शांत भूमी, दुःखाच्या वाळवंटात अजूनही अतृप्त मी. म्हणजे हे काही घुसणारं आहे, हे खरं घुसणार आहे. मी मनापासून वाचलं कविता, ही सगळ्या कविता वाचल्या आणि हे म्हटलं दिस इज, म्हणजे ही जी कविता आहे ती अशीच पुढे जावी. मला मानसीबद्दल इतकंच बोलायचं होतं, कविता संग्रहाबद्दल एवढं सांगायचं होतं. तुम्ही सर्वजण कविता संग्रह घ्या. त्यामुळे सदाशिव पेठे टॉन मारत नाही, पण विकत घ्या, आवर्जून घ्या. कारण कवितांना पाहिजे पाठबळ, स्पायनल कॉर्ड असते, तर स्पायनल कॉर्डशी उभं राहणं शक्य होत नाही. विकत घ्या. आणि मानसीच्या सगळं घरच्यांचं की जे या मुलीला कविता करायला प्रोत्साहन देत आहे आणि ते दिसतेच कविता शब्दरूपात दिसते, त्या सर्वांचं अभिनंदन. आणि शेवटचे 4 शब्द मी माझे बोलतो, जे शब्दात माझ्या आत्ता जे ऐकलं नंतर जे ऐकायचं आहे आम्हाला आलं, काय म्हणतात TABC काय TCP, द क्रिएटिव्ह बाईट्स. द क्रिएटिव्ह बाईट्स जे काय मी यांच्यावर प्रेम करतो मित्रांचं, हे जे ऐकलं मी मगाशी पर्सनल सांगितलं की इथे मी स्वामीजीं बाजूला बसला असल्यामुळे मी आता सोनाली, गणेश, दीपक यांच्या कविता फार शांतपणे ऐकल्या स्वामीजी. अविनाश ठाकरेच्या बाजूला बसलो असतो तर मला खूप आत्तापर्यंत शिट्ट्या मारायला आवडलं असतं काही कवितांना. चेहरा पुरखा शांत, आज काही क्या बात आहे एवढं. म्हणून मी यांना सगळ्या बघून जे मला सुचलं, मित्र हो मी मित्र बंधूंनी आलो जरी सांगावया. मला फार आवड होते, मी कधीच कागद बिगद घेऊन वाचलेलं नाही, पण हे इथे माझे सुचलं आता सर्व मित्रांना बघून. मित्र हो मी मित्र बंधूंनी आलो जरी सांगावया, मित्र हो मी फ्लॅट झालो काही नसे सांगावया. मित्र हो मी मित्र बंधूंनी आलो जरी सांगावया, मित्र हो मी फ्लॅट झालोय काही नसे सांगावया. एक सूत्र जाणिले जे दान त्याचे मागतो, एक सूत्र जाणिले जे दान त्याचे मागतो. मित्र हो मित्र बना, मित्र हो मित्र बना, हे मित्र म्हणूनही सांगतो, हे मित्र म्हणूनही सांगतो. आणि TCB शब्दात माझ्या आपले सर्व समस्त मित्र यांच्या वतीने मी एक विनंती करतो. मला माहिती नाही, कारण मी मानसीला अजिबात ओळखत नाही वैयक्तिक. ती आयत्यावेळी काय बोलते, कसं बोलते मला माहिती नाही, पण तिच्या कवितांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं असतं, त्याच्याबद्दल आपण काही बोललो असतो. एक औचित्य आणि एक व्यवहार म्हणून तरी तिने 4 शब्द सांगावे. मानसी मला आता उत्स्फूर्तपणे काही सुचत नाहीये, तेव्हा असं वाटतंय की पुस्तकासाठी जे मी मनोगत लिहिलंय तेच जर मी तुमच्यासमोर मांडू शकले तरी उत्तम. प्रत्येकजण स्वप्न पाहतो, त्या स्वप्नांना जपत त्यांना सत्यात मिळवण्यासाठी धडपडत असतो. काही स्वप्न पूर्ण होतात, काही तुटतात, काही स्वप्न बनून राहून जातात. या प्रवासात आलेले अनुभव आपल्याला घडवत जातात, आपल्या भावनांचे, तत्वांचे आणि व्यक्तिमत्वाचे पैलू पाडतात.
काही प्रत्यक्ष, कधी अप्रत्यक्ष आपल्या पंखांना उडण्याचं बळ देतात. माझ्या अनुभवातून माझे पडलेले हे पैलू, माझं हे पहिलं स्वप्नपंख तुमच्या सर्वांसाठी. या पुस्तकासाठी मला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. आपण आता कार्यक्रमाकडे वळूयात. मी माझ्या सगळ्या सहकलाकारांना आमंत्रित करते.